जय जय रघुवीर समर्थ गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिघे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम अखिल गुणनिधान भक्तवत्सल करुणावर्णालय भगवान श्रीराम श्री हनुमंत मारुतीराय आणि तुमचे आमचे परम सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या चरणावर वंदन करून नमस्कार करून महाराष्ट्रातील थोर सर्व संत त्या सर्व संतांना वंदन करून त्याचप्रमाणे श्री समर्थ उपासना केंद्र या समूहातील सर्व साधक सर्व उपासक या सर्वांना आदरानं वंदन करून आजच्या या आपल्या 16व्या भागाला आपण प्रारंभ करीत आहोत। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं अलौकिक चरित्र आपण क्रमशः पाहत असताना त्यातील तपश्चर्या कालखंड अत्यंत बारकाईनं त्याचा आपण विचार करीत आहोत। वयाच्या 12व्या वर्षी बालनारायणाने विवाहाच्या मंडपातून पलायन केलं आणि त्याच क्षणापासून समर्थांच्या मनामध्ये रामभेटीची ओढ रामकृपेची तळमळ होती। पण भगवंत केव्हा भेटता रामदर्शन केव्हा होतं तो आदर्श समर्थ तुमच्या आमच्या समोर ठेवत आहे। प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये तपश्चर्या केल्याशिवाय काही साधना केल्याशिवाय ईश्वराची भेट होत नाही हे समर्थ आदर्श जीवन जगून आचरण करून आधी केले मग सांगितले या न्यायाने आपल्याला दाखवत आहेत। आणि म्हणून आपण पाहत आहोत की समर्थ पोल्यावरून जेव्हा निघाले तेव्हा नाशिक जवळ टाकळी नावाचं जे गाव आहे त्या टाकळी गावामध्ये आले। अर्थात श्री रामचंद्रांच्याच इच्छेनं कृपाशीर्वादानं ते आले आणि त्यांनी टाकळीमध्ये असणाऱ्या नंदिनी आणि गोदावरी या 2 नद्यांच्या संगमामध्ये अर्ध्या पाण्यामध्ये उभा राहून कमरेइतक्या पाण्यामध्ये उभा राहून तपश्चर्येला प्रारंभ केला। सज्जनो हा सगळा भाग आपण पाहत पाहत पुढे निघालो आहोत। त्यातले अनेक बारकावे आपण पाहत असताना समर्थ तपश्चर्येला पाण्यामध्ये उभे आहेत। गायत्री मंत्राचं पुरश्चरण श्रीराम जय जय राम या नाममंत्राचा जयघोष या नाममंत्राचा जप त्याचप्रमाणे सूर्य नारायणाची उपासना अशा सगळ्या ज्या उपासना आहेत ज्या घराण्यामध्ये परंपरेने चालत आलेल्या आहेत त्या सगळ्या उपासना समर्थ अत्यंत एकनिष्ठतेने करत आहेत। या तपश्चर्या कालखंडीच्या माध्यमातून आपण गेल्या 4-5 भागामध्ये एक विषय चिंतन करीत आलेलो आहोत की ही जी तपश्चर्या
समर्थ करत आहेत किंवा आपणही करतो. या तपश्चर्येमध्ये सगळ्यात महत्वाचं जे इंद्रिय आहे की जे एकाग्र होणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे मन. या मनाचा आपण अभ्यास गेल्या 5-6 भागामध्ये केलेला आहे. त्याकरता अंतःकरण चतुष्टय, अंतःकरण पंचक नावाचा विषय आपण पाहत पुढे निघालो आहोत. एक मोठा विषय आपण गेल्या 4 भागामध्ये आपण पाहत, मागच्या भागामध्ये त्या विषयांची आपण समाप्ती केली आणि तो विषय म्हणजेच, कारण 4-5 भागामध्ये हा विषय आपण पाहत असताना आता आजच्या भागापासून आपण पुढच्या टप्प्याकडे वळत आहोत. म्हणून अभ्यासार्थींना, साधकांना याचं थोडक्यात स्मरण करून देऊन आपण पुढे जात आहोत. तर अंतःकरण चतुष्टयामध्ये असणार जे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. अजून आपण अहंकार या विषयाकडे वळालेलो नाहीत. मन त्याचा आपण विचार केला, बुद्धीचं काम त्याचाही विचार केला. त्यानंतर चित्त नावाचा विषय ज्याचं काम चिंतन करणे असा आहे. आणि या चित्ताचं चिंतन करण्याचा जो विषय आहे ते विषय 5 प्रकारचे आहेत असा आपण उलगडा केला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर आपण गेल्या 4 ते 5 भागामध्ये अत्यंत बारकाईने, सूक्ष्मतेने याचा विचार केला. समर्थांनी, संतांनी सांगितल्याप्रमाणे समर्थांच्या दासबोध दशक 3 समास 10 मध्ये वैराग्य निरूपण या समासामध्ये समर्थ जेव्हा हा विषय आपल्या शिष्याला सांगू लागले तेव्हा समर्थांच्या मांडणीतला एक भाग आपण पाहत असताना त्या अंतर्गत या चित्ताचं जे विषय चिंतन नावाचा भाग आहे तो आपण व्यवस्थित पाहत आलेलो आहोत. समर्थांची मांडणीची पद्धत आपण पाहिली, मुद्दाम स्मरण करून देतो म्हणजे मग आपल्याला पुढच्या मांडणीकडे जाता येईल. 2 प्रकारची मांडणी समर्थांनी दासबोधामध्ये दशक 3 समास 10 मध्ये केलेली आहे. त्यातल्या पहिल्या मांडणीचा विचार करत असताना समर्थ आपल्या शिष्याला म्हणाले की हे शिष्या, हे मनुजा, तुला एक गोष्ट सांगतो, तुझ्या चित्ताला समजावून सांगतो, मनाला समजावून सांगतो की जर तुला कष्ट हवे आहे, दुःख हवं असेल तर तू एक साधना कर, तुला ते प्राप्त होईल. ती ओवी आपण पाहिली होती, फक्त स्मरण करून देतो. आणि ती ओवी होती दशक 3 समास 10 मध्ये की ज्याला दुःख हवं आहे, ज्याला कष्ट हवे आहे, जयास वाटे सीण व्हावा, तेणे विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तगबग सुटे श्रीराम. ही ती मांडणी पहिल्या भागातली होती. मनाला, चित्ताला समर्थ समजावून सांगत होते 2 पद्धतीने. त्यातली ही पहिली पद्धत की जर तुला दुःख हवं आहे, संकट हवे आहेत, तर तू एकच काम कर, एकच साधना कर आणि ती म्हणजे फक्त विषय चिंतन. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याचंच तू चिंतन करत राहा, म्हणजे मग तुला दुःखच प्राप्त होईल, बाकी का हे मिळणार नाही. आणि मग त्या अंतर्गत आपण या विषय चिंतनामध्ये किती दोष आहेत त्याचा विचार गेल्या 4 भागामधून आपण केलेला आहे. एकंदरीत 12 जे दोष आहेत विषयांचं चिंतन केल्यानंतर किती त्याच्यामध्ये प्राप्ती दुःखाची आहे या संदर्भामध्ये आपण समर्थ शंकराचार्य काय म्हणतात त्याचे 12 मुद्दे आपण पाहिले होते. फक्त नुसता उल्लेख करतो म्हणजे आपल्याला स्मरण व्हावं, म्हणजे पुढचा विषय समजण्याकरता अत्यंत सोपा होईल म्हणून उल्लेख करतो. विषयांच्या सेवन करत असताना त्या बाबतीत दोषदृष्टी साधकाच्या जवळ असली पाहिजे. म्हणून समर्थही म्हणाले की किती दोष आहेत विषय भोगामध्ये. तर पहिला अतृप्ती, दुसरा अशाश्वत, तिसरा फलमिथ्यत्व, चौथा पुनरावृत्ती,
5वा उपयोगिता घटने, 6वा अनिश्चितता, 7वा परिणाम दुःख, 8वा ताप दुःख, 9वा संस्कार दुःख, 10वा एकनिष्ठतेचा अभाव, 11वा काल सापेक्षता आणि 12वा स्थल सापेक्षता, असे हे 12 दोष विषय सेवनामध्ये जे सांगितले संतांनी समर्थांनी, त्याचा आपण विस्तारपूर्वक भाग पाहिलेला आहे. त्याच्यावरती विस्तारपूर्वक जवळजवळ 4 भागामध्ये निरूपण करून झालं आणि मागच्याच भागामध्ये 15व्या भागामध्ये 12वा दोष सांगून आपण त्याची सांगताही केली होती. सज्जनो, हे सगळं सांगण्यापाठीमाग संतांचा हेतू काय आहे? तर हे सगळे दोष जेव्हा सांगितले गेले तेव्हा आता समर्थ पुढे तुम्हा मला काय सांगतात? तुम्हा मला सांगतात म्हणजे कोणाला सांगतात? तर जे आतमध्ये असणारं मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, त्या चित्ताला ते समजावून सांगतात की बाळा, हे मना, हे सज्जन मना, ज्या विषयांच्या मध्ये एवढे दोष भरलेले आहेत त्या विषयांच्या सेवनाने तू म्हणजेच मनुष्य कसा सुखी होणार? तर सुखी होऊ शकत नाही, कारण मुळातच विषय हे विषीणोति बध्नाति इति विषयः, विषवत इति विषयः, जे विषाप्रमाणे आहेत असे हे विषय. कितीही तू सेवन केलेस, कितीही विषयांचा उपभोग घेत राहिलास, कधी गाणी ऐकावीशी वाटली शब्द माध्यमातून, एखाद्या वस्तूला स्पर्श करावासा वाटला त्या विषयामधून, एखादं रूप पाहावंसं वाटलं तिथे उपभोग घेतलास, रसपान करावंसं वाटलं तिथे उपभोग घेतलास, गंध वास याचा उपभोग घेत राहिलास. पण हे मनुजा, हे मना, हे चित्ता, त्यातून तुला कधी सुख प्राप्त झाले आहे का? तू म्हणशील की मला आनंद मिळाला, मला सुख मिळालं, पण समर्थ विचारतात, बाळा, ते सुख तुझं कायम टिकलं का? त्यातला आनंद तुला कधी कायम राहिला का? तर नाही राहिला. विषय उपभोगून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या विषयांकडे तू धावत राहिलास म्हणा, तुझा धावणा हा स्वभाव. म्हणून समर्थ समजावून सांगतात की विषय उपभोगावा, अमुक विषय उपभोगावा, मला चांगला चित्रपट पाहायला मिळावा, मला चांगली सुंदर गोष्ट पाहायला मिळावी, हे जे सारखे तू विषयांची कल्पना करत बसलास, त्या कल्पनेमधूनच तुला दुःखाची प्राप्त झाली. म्हणून समर्थ ताकीद करतात, सूचना देतात सज्जन मनाला, चित्ताला, की लक्षात ठेव, विषयांची कल्पना सुद्धा तू करायला जाऊ नकोस, कारण विषय हे विषवत आहे, लक्षात ठेव. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की आपण विचार करावा की आपण विषयांचा भोग घेत असतो का विषय आपला भोग घेत असतात, याचा विचार मनुष्यानं, साधकानं, चित्तानं करायला हवा. आणि विषयांचा उपभोग कितीही मनुष्याने घेतला तरी सगळ्यात एक फार मोठा तोटा त्याच्यामध्ये आहे, आणि तो म्हणजे जेव्हा आपण उपभोग घेतो, अतिरिक्त उपभोग घेतो, एखाद्या विषयांचा जेव्हा उपभोग घेत राहतो, त्यावेळेला आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या शक्तींचा ऱ्हास होत असतो. शक्ती क्षीण होत जाते, कमी होत जाते. मोबाईलचं उदाहरण पहा. मोबाईल सातत्यानं आपण पाहत राहतो, डोळ्याला डोळे नावाचं इंद्रिय दुखायला लागतं. ज्याची स्क्रीन लहान आहे त्याला पाहताना लहान लहान अक्षर दिसत नाहीत, पुढे पुढे डोळा बिघडून जातो. शेवटी काय होतं तर अंतरंगामध्ये असणाऱ्या शक्तीचा ऱ्हास होतो, आणि हा ऱ्हास होतो हे लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणून विषयांचा उपभोग, विषयांचं सेवन हे मर्यादित हवं, आणि सेवन करत असताना लक्षात ठेवायला हवं की यातून मला शाश्वत सुख मिळणार नाही, आनंद मिळणार नाही. मग ते कुठे मिळेल तर भगवत चिंतनामध्ये मिळेल. पाहूया पुढे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर
वीर समर्थ. तर विषय चिंतनामध्ये असणारे 12 दोषांचा उल्लेख आपण पाहिल्यानंतर समर्थ जो उपदेश करतात त्या उपदेशामध्ये एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे आणि ती म्हणजे समर्थ दशक 3 समास 10 मध्ये तेच सांगतात की हे कल्याणा, विषय जनित जे जे सुख ते ते जाणावे परम दुःख. पूर्वी गोड अंते शोक नेमस्त आहे श्रीराम. विषय जनित जे जे सुख. समर्थ समजावून सांगतात की बाळा, विषयांच्या बरोबर जे जे तू उपभोग घेताना सुख आहे असं तुला वाटतं, पण लक्षात घे तेथेच जाणावे त्याच ठिकाणी परम दुःख आहे. जे तुला पूर्वी गोड म्हणजे केव्हा तर उपभोग घेत असताना तुला त्या ठिकाणी गोड वाटतं, खूप छान वाटतं, वा वा वा. शब्द नावाचा विषय, गाणी ऐकले छान वाटतं, गोड वाटतं. स्पर्श नावाचा विषय, एखाद्या गोष्टीला स्पर्श केला गोड वाटतं, छान वाटतं. पण तो स्पर्श रस असेल, रसपान असेल, उसाच्या रसाचा एक ग्लास आपण घेतला, पुन्हा पुन्हा घ्यावा असा वाटतो, घेताना गोड वाटतं, पण 5-6 ग्लास पिऊन झाल्यानंतर, घेतल्यानंतर खाण्यातल्या वस्तूंचा बहार ते घेऊन झाल्यानंतर शेवटी काय आहे, अंते शोक. आणि हा कसा आहे तर नेमस्त आहे. मला समर्थांच्या दासबोधातली मांडणी फार आवडते. इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगणारा हा दासबोध ग्रंथ सज्जन हो, खरोखर आपण त्याचं पारायण करून त्याच्यामध्ये परायण होणं आवश्यक आहे. दासबोधाचं सामर्थ्य, दासबोधाचं महात्म्य फार मोठं आहे. दीपस्तंभाप्रमाणे सगळ्या लोकांना मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ. या ओवीतून समर्थांनी फार सुंदर वर्णन केलं. आणि म्हणून विषयांच्या बाबतीमध्ये विषयांचं सेवन करत असताना 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या समर्थ प्रतिपादन करतात. अत्यंत बारकाई नाही का. आजचा हा विषय श्रावण मास चालू आहे, चातुर्मास सुरू आहे, थोडंसं अध्यात्म चिंतन घडणं आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थ 2 गोष्टी मुद्दाम सांगतात की हे शिष्या कल्याणा, विषयांचं सेवन करत असताना 2 गोष्टी लक्षात घे. आणि ते म्हणजे पहिला आहे इंद्रिय दमन आणि दुसरा आहे मनशमन. या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, त्याचा विचार कर. सज्जन हो, समर्थांचा मनोबोध, त्याला मनोपनिषद असं म्हटलेलं आहे. हा मनोबोध म्हणजे मनालाच केलेला बोध आहे. या संपूर्ण मनोबोधामध्ये मनशमनाची साधना समर्थांनी अगदी सामर्थ्यपणे सांगितलेली आहे. आपण रोज 5-5 श्लोक जरी पठण करत राहिला, त्याचं चिंतन करत राहिला, तरी एक ना एक दिवस समर्थांच्याच कृपेने आपलं मन सामर्थ्य संपन्न बनेल. विश्वास ठेवा सद्गुरूंच्या वचनांवर. बस हे मी अनुभवातूनच आपल्याशी बोलतो आहे, केवळ त्यांच्या कृपाशीर्वादानं. सज्जन हो, आणि म्हणून मनशमनाची साधना, इंद्रिय दमनाची साधना समर्थ मनोबोधातून मांडतात. आणखीन याचा विचार करूया, काही उदाहरण पण पाहूया. विषयांच्या बाबतीमध्ये विषयांचं सेवन करत असताना या गोष्टींचा विचार करा. इंद्रिय दमन आणि मनशमन हे नेमकं काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11 मन आणि अंतःकरण पंच, या दोन्हींची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. तेव्हा आता पुढे श्रीकृष्ण जन्मोत्सव येणार, तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या भगवद्गीतेमध्ये फार सुंदर पद्धतीने या विषयांचं निरूपण अर्जुनाला केलेलं आहे. त्यातलं काही चिंतन आज आपण करूया आपल्या वेळेप्रमाणे. भगवान गोपाल कृष्ण इंद्रिय दमनाची साधना, मनशमनाची साधना सांगताना 2ऱ्या अध्यायामध्ये 58व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगताना म्हणाले, यदा संवरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः
तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्जुना, इकडे समर्थ मनाला सांगतात मना, आणि ते म्हणतात अर्जुना. दोन्ही संवादात्मक ग्रंथ आहेत, गुरु शिष्यांचा संवाद आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, समर्थ चित्ताला मनाला सांगतात, अरे ज्याप्रमाणे यदा संवर्ते छायम, कासव आपल्या अवयवांना आवरून घेऊ शकते, त्याचप्रमाणे जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, ती व्यक्ती भगवंताच्या ठिकाणी आपली प्रज्ञा स्थिर केल्यामुळे आपल्या चंचल इंद्रियांना सगळ्या बाजूंनी आवरून घेऊ शकते, जसं कासव आवरून घेऊ शकतं. पुढे धोका दिसताच कासव काय करतं? कासव जेव्हा जात असतं तेव्हा त्याला जर पुढे धोका आहे असं जर लक्षात आलं, संकट आहे असं जर लक्षात आलं, तर कासव ज्याप्रमाणे आपले डोके आणि पाय आवरून घेतं आतमध्ये, त्याच प्रकारे तो पुरुष सुद्धा विषयांच्या मध्ये आसक्त होणाऱ्या आपल्या इंद्रियांना, अगदी बारकाई नाही का, विषयांमध्ये जी आसक्त होणारी इंद्रिय आहे त्या आपल्या सगळ्या इंद्रियांना, मग नाक आहे, कान आहे, डोळे आहेत वगैरे, सगळ्या बाजूंनी आवरून घेऊन आपल्या हृदयरूपी देशामध्ये त्यांना बंदिस्त करून ठेवतो, आणि त्यामुळे त्याची बुद्धी स्थिर असते. पण सज्जन हो, कासवाचं येतं फक्त उदाहरण भगवंताने दिलेलं आहे. कारण संकट जर संपलं, टळलं, तर कासव आपली इंद्रिय पुन्हा पसरतं. भगवद्गीतेचं चिंतन इतकं सूक्ष्म आहे. भगवान म्हणतात, कासव पुन्हा आपली इंद्रिय पसरतं संकट संपल्यानंतर. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ मनुष्य, महापुरुष सुद्धा पुन्हा विषयात आसक्त होतो का, असा जो प्रश्न अर्जुनाने विचारला, त्यावर भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक, स्थितप्रज्ञ महापुरुष ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी आहे, तो पुन्हा विषयात आसक्त होतो का? तर ऐक म्हणाले. आणि भगवान म्हणतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषयांपासून इंद्रियांचा निग्रह करणाऱ्या पुरुषांचे विषय हे निवृत्त होतात, त्यात काही वाद नाही. कारण त्या विषयांचं तो ग्रहण करीत नाही, परंतु त्याची विषयांबद्दल असणारी गोडी ही मात्र अर्जुना नाहीशी होत नाही, हे लक्षात ठेव. ती जी गोडी आहे विषयांबद्दलची, ती मनात चळवळत असते, सारखं त्याला मन धक्का देत असतं. अरे हा विषय उपभोगून घे, हे गाणं ऐक, तो चित्रपट बघ, तो रसपान घे, ते रसपान घे, तो सुगंध घे, तो दुर्गंध घे, सारखं सांगत असतो. पण विषयांपासून सर्व इंद्रियांना आवरून घेणारा जो निष्काम कर्मी मनुष्य आहे, त्या पुरुषाला परम दृष्ट्वा निवर्तते. परम दृष्ट्वा, परम तत्व परमात्म्याचा साक्षात्कार ज्या क्षणी होतो, त्या क्षणी त्याची ती विषयांबद्दल असणारची गोडी जी आहे ती मात्र पूर्णपणे नाहीशी होते, नाहीशी होते. सज्जन हो, हेच तर समर्थ सुद्धा दासबोधामध्ये, मनोबोधामध्ये, आपल्या वाङ्मयामध्ये समजावून सांगतात. भगवद्गीतेनं संस्कृतमध्ये सांगितलं, संतांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्यासमोर मांडलं. म्हणून भगवद्गीतेचा आधार दासबोधाला आहे, हे बघण्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी कासवाचं उदाहरण देत हा विषय समर्थ आपल्याला पुढे पुढे सांगतात, तेच की इंद्रिय दमन आणि मनशमन या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. भागवतामध्ये कर्दम ऋषींची कथा येते. कर्दम ऋषींचा जेव्हा विवाह ठरवायचा असतो, तेव्हा स्वयंभू आणि शतरूपा ही दोन्ही जोडी ज्यांच्याकडे येते, तेव्हा मुलीला घेऊन येतात देवतेला, त्यांच्याशी लग्न करण्याचा भगवंताचा संकेत असतो. सगळी कथा मला सांगायची नाही, पण कर्दम ऋषींच्या नावामध्येच फार मोठं सामर्थ्य आहे. करोति दमहा इति कर्दमहा, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दमन शक्ती प्रबल केलेली आहे ते कर्दम ऋषी. आणि म्हणून सज्जन हो, भगवान गोपाल कृष्ण या ठिकाणी तेच सांगतात की परमेश्वराचा जेव्हा साक्षात्कार होतो,
निष्काम कर्मयोगाच्या आचरणाच्या माध्यमातून परमात्म्याच्या परम साक्षात्काराबरोबर त्या महापुरुषाची विषयांबद्दल असणारी ओढ नष्ट होत असते. ही जी ओढ नावाची गोष्ट आहे तीच माणसाच्या चित्ताला मनाला घातक आहे. विषयांबद्दल असणारी ओढ ही बदलून भगवंताविषयी ओढ निर्माण करणे हेच तर काम संत मंडळी आणि समर्थ सुद्धा दासबोधामधून करतात. बघा, साधारणतः आपण जीवनामध्ये बघतो कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग अशा अनेक मार्गाने साधक जात असतात. त्यामध्ये ध्यान मार्गावर मार्गस्थ असणारा जो साधक असतो तो काय करतो? हठयोगाचा वापर करून इंद्रियांचा निग्रह करतो आणि विषयांपासून निवृत्त होत असतो. परंतु त्याच्या मनामध्ये मात्र त्या विषयांचं चिंतन सुरूच असतं. कारण हठयोगामधून ते करत असल्यामुळे मन काही वेळेला धोका देतं. ही त्याची विषयांबद्दलची जी आसक्ती आहे ती केव्हा संपते? तर परम दृष्ट्वा म्हणजेच परमेश्वराच्या साक्षात्कारानंतरच ती नाहीशी होते. आणि म्हणून तर समर्थ तुम्हा मला विषय चिंतनामधून बाहेर काढून चित्ताला भगवत चिंतनाकडे वळवण्याच्या मार्गावर आहेत. फक्त आपण आपली तयारी दाखवली पाहिजे. साधनेमध्ये समर्थ कृपा करण्याकरता तयार आहेत. आपण ती साधना करायला हवी. एक सुंदर बोधकथा साधूंच्या जीवनातली या बाबतीत सांगतात ते आपण पाहूया. एका साधूंच्या सत्पुरुषाच्या जीवनात घडलेली एक गोष्ट कथा आहे. त्या साधूने जेव्हा गृहत्याग करायची वेळ आली, गृहत्याग करून ते साधू साधनेसाठी जेव्हा निघाले तेव्हा त्यांना 3 वेळा आकाशवाणी झाली होती असं त्यांच्या जीवनामध्ये आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर काही शिष्य होते. त्या शिष्याने विचारले की महाराज, आपल्यासाठी आकाशवाणी का झाली? आम्ही तुमच्या जवळ एवढे दिवस आहोत पण आमच्यासाठी कधी आकाशवाणी झाली नाही. तेव्हा महाराज उत्तरले, अरे हो, माझ्याही मनात ही शंका आली होती. पण मी जेव्हा त्यानंतर चिंतन केलं, भगवंताला प्रार्थना केली, त्यावेळी मला भगवंताने प्रत्यंतर दिलं. आणि भगवंतांनी प्रत्यंतर देऊन सांगितलं की अरे, आणि मग ते साधू शिष्याना सांगू लागले की बाळानो, गेल्या 7 जन्मांपासून मी साधूच आहे. पहिल्या 4 जन्मात तर मी फक्त साधूचा वेश धारण केला होता. कपाळावर टिळा लावून, अंगाला विभूती फासून, हातात कमंडलू घेऊन मी भ्रमण करीत होतो. त्यावेळेला मला योगक्रिया, ध्यान धारणा याची काही माहिती नव्हती. पण बाळानो, गेल्या 3 जन्मांपासून साधू जसा हसायला हवा तसा मात्र मी साधू आहे. माझ्यामध्ये योगक्रिया जागृत झाली आणि गेल्या जन्मीच भवसागर माझा पार होत आला होता. ऐका, बारकाईने ऐका. विषयांबद्दलची आसक्ती नष्ट होऊ लागली होती. पण काय सांगू तुम्हाला बाळानो, परंतु माझ्या काही जन्मामध्ये 2 इच्छा मनात जागृत होत्या. त्या मी उपभोगल्या नव्हत्या. आणि त्या इच्छा म्हणजे एक स्त्री उपभोग आणि गांजाचं सेवन. या 2 विषयांचा उपभोग घेण्याची माझी इच्छा अतृप्त राहिली होती. म्हणून मला भगवंतानी पुन्हा जन्म घ्यायला लावला. आणि पुढचा जन्म घेतल्यानंतर थोड्याच दिवसांनी देवानं, भगवंतानं माझ्या अतृप्त इच्छा पूर्ण केल्या. आणि मग तो विषय उपभोगून झाल्यानंतर माझं मन चित्त त्यातून निवृत्त झालं. म्हणजे सांगायचा भावार्थ एवढा आहे की विषयांचा उपभोग घेऊन झाल्यानंतर, 2-3 वेळा झाल्यानंतर, त्याचा स्वाद चाखल्यानंतर मग आपण खऱ्या अर्थानं साधू बनतो. हीच गोष्ट भगवान कृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. समर्थ ही मला तेच सांगतात. समर्थ तपश्चर्या करत आहेत, नाम साधना सुरू आहे, गायत्रीच्या मंत्राचं पुरस्चरण चालू आहे, सत्संग चालू आहे, अध्ययन चालू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या भागामधून आता पुढे समर्थ आपल्याला भगवत चिंतनाकडे कसं वळवतात, या विषय दोषांमधून कसं निवृत्त व्हायचं आहे, पुढे काय काय टप्पा आहे हे आपण ऐकूया पुढच्या भागामध्ये ऐकूया. आज इथेच थांबूया. मी सुरेश वा सोन्ना रामदासी समर्थांच्या कृपेने या ठिकाणी चिंतन केलं.
ते त्यांच्या चरणी समर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम.